उपस्थित केले होते. माझे परत एकदा प्रश्न आहेत की अभिषेक घोसाळकरला गोळ्या लागतानाचं जसं फुटेज दिसलं तसं ते मॉरिसचं फुटेज का दिसलं नाही? आत्महत्यासाठी एक गोळी जरी मारून घेतली तरी माणसाचा जीव जाईल. मग आपण असं गृहीत धरू किंवा दुसरी गोळी पण लागली, पण एकच माणूस स्वतःला 4 गोळ्या मारून घेऊ शकतो का? मुद्दा क्रमांक 3, गणपत गायकवाडांनी महेश गायकवाडांना जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये गोळ्या घातल्या तेव्हा अवघ्या काही तासाच्या आत त्याचं सीसीटीव्ही फुटेज बाहेर आलं. मग एवढ्या मोठ्या हाय प्रोफाईल केसचं सीसीटीव्ही फुटेज बाहेर यायला का उशीर झाला? चौथा प्रश्न, मेहुल पारीख आधी वृत्तवाहिनीशी बोलताना खोटं का बोलला? आणि मेहुल खोटं बोलत आहे याचा अर्थ मेहुल पारीख त्याच्यामध्ये सहभागी आहे का? किंवा कदाचित अभिषेक घोसाळकरांची हत्या सुद्धा मॉरिसने केली नसेल, दोघांचे एकत्रित येणं कुणाला तरी परवडणारं नव्हतं म्हणून कुण्या तिसऱ्याच माणसाने हात साफ केला का? हाय प्रोफाईल केस आहे आणि निश्चितपणे त्याचा फार मुळाशी जाऊन तपास व्हायला हवा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.